प्रत्येक घरामध्ये जॅम आणि जेलीचा आनंददायी स्वाद कुटुंबाला एकत्र आणतो। मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की या गोड पदार्थांमध्ये इतकी कन्सिस्टन्सी कशी येते? याचं गुपित आहे पेक्टिन मध्ये। भारत अंशतः लिंबू वर्गीय आधारित पेक्टिन आयातीवर अवलंबून आहे। पण एक नवकल्पना पुढे आली, ती म्हणजे आंब्याच्या सालीपासून सुद्धा पेक्टिन काढणं शक्य आहे। यासाठी IIT बॉम्बे मध्ये संशोधन करण्यात आलं। We have a lot of mango processing units and we have availability of mango peels. So pectin becomes a very good product that we can extract from the peel. आंबा फळांचा राजा। मुंबईतल्या IIT मध्ये सध्या प्रायोगिक तत्वावर दररोज 100 ग्रॅम पेक्टिन उत्पादन शक्य आहे। त्यामुळे मागणी अनुरूप मुबलक प्रमाणातील निर्मितीसाठी आणि व्यावसायिक स्तरावर पेक्टिनचं उत्पादन करण्यासाठी IIT आणि सह्याद्री फार्म्स नाशिक यांच्या संयुक्त प्रस्तावाला RGSTC अर्थात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे। It is a sort of a win-win because we are making use of waste, we are producing it in India, and then we have a huge demand in India, and we are now getting it from abroad. So with this motivation, we approached RGSTC. ही नाविन्यपूर्ण प्रक्रिया पेक्टिन उत्पादनाच्या पद्धतीमध्ये परिणामकारक सुधारणा करू शकते। सह्याद्री फार्म्स इथं आंब्यांच्या सालींवर प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळे प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यात आले असून कच्चा माल देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। This season we have set up a pilot plant, and this pilot plant has been installed in our campus. Now the team is taking trials. We are hopeful if we get the desired quality as per the industry specs, this is going to be a major breakthrough for the industry. पेक्टिन निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आंब्याच्या सालींचे तुकडे करून ते स्वच्छ धुतले जातात। या तुकड्यांना वाळवून त्यांची पावडर तयार करण्यात येते आणि या पावडर पासून डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे पेक्टिन काढण्यात येतं। आंब्याच्या सालीपासून पेक्टिन निर्मिती या पायलट प्रोजेक्टसाठी आयोगामार्फत IIT बॉम्बेला CPIITA अर्थात संस्था आणि उद्योग यांच्या भागीदारीतून तंत्रज्ञानाचा विकास स्वीकार करिता सहाय्य या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि पेक्टिन निर्मितीला भव्य प्रारूप मिळाला आहे। This plant can be scaled up to a size where we can produce about 250 tons of pectin per year. पेक्टिनच्या निर्मितीने आंब्यांचं मूल्यवर्धन होईलच, शिवाय पेक्टिनच्या उत्पादनात भर पडेल आणि त्याची भारतातून निर्यातही होऊ शकेल हे मात्र निश्चित।